का? त्याचे कारण असं पहा, मेंढी असते, शिळी असते, ही वाघाची भेट घेऊ शकते का? वाघाशी गप्पा गोष्टी करू शकते का? नाही का? वाघ पाहिल्यावरती काय होते, वाघाची गाठ पडणं शिळीची वाघाची, म्हणजे तिनं स्वतःला संपवणं आहे. मग तशाच प्रकारे इथं काय आहे, तर ही इंद्रिय, हे मन, हे बुद्धी, हे आत्मस्वरूपाला जाणूही शकत नाही, नाही का? आत्माही त्यांना जाणीत नाही आणि तेही आत्म्याला जाणत नाही, नाही का? ते जाणू शकत नाहीत का? ते स्वतः जड आहे. दगड कधी कोणाला जाणतो का? दगड जाणू शकत नाही. दगड कधीही दुसऱ्याला जाणू शकत नाही. आणि आता परमात्मा जो आहे, ते ज्ञान जे आहे, तेही ह्या जडाला जाणू शकत नाही. जसं जड ज्ञानाला जाणू शकत नाही, तसं ज्ञानही जडाला जाणू शकत नाही. का जाणू शकत नाही? कोणत्या शहाण्या माणसानं आपण म्हणतो जी शिंपल्यावर चांदी भरली दिसते, कोणत्या शहाण्या माणसाने त्या चांदीची पोती भरलेली आहे? चांदीची पोती भरली. किंवा मृगजळावर किती लोकांनी शेती केलेली आहे, हे जसं अशक्य आहे, तसं आत्म्याला जग नाहीच. जग कोणाच्या दृष्टीनं आहे? तुमच्या आमच्या दृष्टीनं आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जग आहे, आणि ज्ञान झालं का मग हे जगच नाही. मग आता म्हणून हे गहन ज्ञान सांगितलेलं आहे. ह्या जगामध्ये गहनाचं गहन ज्ञान कोणतं? म्हणजे सगळ्या जगामध्ये अखंड एकच परमात्माच भरलेला आहे, हे ज्ञान आहे, नाही का? परमात्मा सोडून या जगामध्ये दुसरं काही येत नाही, नाही का? हे बरोबर झालं. परंतु आता प्रश्न आला, प्रश्न पुढे आला की आपल्याला तो परमात्मा दिसत नाही, नाही का? ज्ञान सगळ्या जगामध्ये परमात्मा भरलेला आहे, संतांनंतर तो परमात्म्याचीच अनुभूती येते. आणि आपल्यासारख्या अज्ञानी जे जड असतात त्यांना जगाचीच अनुभूती येते, विषयाचीच अनुभूती येते. आपल्या सर्वसामान्य लोकांना परमात्म्याची अनुभूती नाही, आणि ज्ञान्यांना जगाची अनुभूती नाही. ज्ञानाला जगाची अनुभूती का नाही? कारण जगच नाही हा त्यांचा, हेच ज्ञान त्यांना झालेलं असतं. जग मुळात झालेलंच नाही हे ज्ञान त्यांच्या अंतःकरणाचा एक भाग झालेला असतो, नाही का? म्हणून मला सांगितलं का तो अज्ञानही जगाला जाणू शकत नाही, आणि जगही ज्ञानाला जाणू शकत नाही. का? जसं मला सांगितलं, जसं दगड कधी माणसाला जाणू शकतो, दगड कधी माणसाची गप्पा मारतो का? दगड म्हणतो का आता बरेच लोक आले आणि गेले, आमका आमका काही जाताना दिसलं नाही. जड चेतनाला जाणू शकत नाही, नाही का? मग आता अखंड एकच परमात्मा आहे, याच्यामध्ये वाद नाही. पण घोटाळा झाला तर ह्या उपाधीमुळं काय झालेलं आहे, म्हणजे हे जी प्रकृती आहे, ज्याला उपाधी म्हणतो, ज्याला आपण दृश्य म्हणतो, जो अज्ञानाचा परिणाम आहे, अज्ञानाचं कार्य आहे, ब्रह्मज्ञानाच्या अभावामुळे जे आहे त्या उपाधी असतात सगळ्या. आणि ह्या उपाध्यांनी ह्या प्रकृतीनं जसं शेवळानं पाणी झाकून टाकावं, शेवळानं पाणी झाकून टाकावं, नाही का? मग तशाच प्रकारे काय झालेलं आहे, ह्या उपाध्यांनी किंवा ह्या दृश्यानं आणि ह्या जगानं हा परमात्मा झाकून टाकलेला आहे. मग आता काय करायचं आहे? आणि आनंद कधी? लहान मुलाला आईला पाहिलं की आनंद होतो, नाही का? लहान मुलाला आईला पाहिलं आनंद होतो. पण ती आई जर काही कारणामुळे जर इतरत्र गेली असेल, आईची त्याची भेट होऊ शकेल नसेल, त्याला आनंदासाठी आईची भेट होणं हा एकच उपाय आहे. दुसऱ्या कोणत्याही उपायानं लहान मुलाला आनंद होऊ शकत नाही, का? लहान मुलाचा आनंद म्हणजे आई. तसा भक्ताचा आनंद म्हणजे एकच त्याला म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन, हाच त्याचा एक आनंद असतो. म्हणून आत्मज्ञानी ह्या विषयामध्ये रंगत नाही, त्या विषयाचा त्यांना आनंद का? हे विषय कसे, त्या विषयाचं स्वरूप त्यांनी जाणलेलं आहे, नाही का? शहाणा मनुष्य जसा विषाचं सेवन करत नाही, मग विष राजले रसोसई जेवणारा ठाऊक होईल, तो ताटाचे सांडून जाई जी परी. हे कशा करता सांगितलं?
विषानं भरलेलं अन्न कितीही भुकेलेला माणूस सेवन करू शकत नाही. तशा प्रकारे कोणताही ज्ञानी या विषयामध्ये या जगामध्ये अडकून राहत नाही. कारण काय, त्यांना माहिती आहे याच्यामध्ये सुख नाही. त्यांना काय माहीत असतं, हे कल्पित आहे, हे क्षणभंगूर आहे. जर समुद्रावर बुडबुडे यावेत, समुद्रावर फेस यावा, नाही का, किंवा जसं सूर्यप्रकाश ठिकाणी मृगजळ दिसावं, हे तशा प्रकारचे जग आहे. हे भ्रांतीनं दिसणार नाही का. या दोन्हीवरचा साप आहे, याला सत्यत्व नाही. आणि याच्या ठिकाणी सुखही नाही. सुख फक्त एका आत्म्याच्याच ठिकाणी सुख फक्त आहे, हे त्यांनी जाणलेलं असतं, नाही का. आणि म्हणून आता ते काय करतात पहा, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वंगत, नाही का. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग त्यांची दृष्टी कशी असते, तत्वज्ञ संत. तत्वज्ञ म्हणजे काय, लोक तत्वज्ञान म्हणतात, ते तत्वज्ञान संत म्हणजे पाठांतर वाचन व्यवस्थित पाहिजे, नाही का. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वंगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ म्हणजे तत्व जाणणारे, आत्मा जाणणारे म्हणजे ज्ञानी. असे जे ज्ञानी महात्मे असतात ते उपाधीचा त्याग करतात. ते उपाधीकडे पाहत नाही. उपाधी जरी पाहिली तरी त्या उपाधीला सत्यत्व नाही. या उपाधीच्या आतमध्ये जे आहे ते पाहत असतात, नाही. मग म्हणून गा या परी, पाहता सुंदर मुली, म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मज वाचून दुसरी गोटी नाही. तर आयशे जाणे जो साचे तया चेले झाले ज्ञानाचे, काय म्हणून उत्तम मध्यम भोगाचे तया स्वप्न नाही. एका एका ओळीमध्ये इतकं ज्ञान सांगितलं, एका एका ओळीवर एक एक ग्रंथ निर्माण. म्हणूनच एकाच प्रवचनकार कीर्तनकार काय करतात, एकाच ओळीवर 4 तास प्रवचन करतात. एकच ओळी पुरेशी. नाथ महाराज तर एका ओळीवर 6 महिने प्रवचन करतो. एवढी क्षमता होती नाथ महाराजांची. का, एक ओळी म्हणजे एक ग्रंथ म्हणायला हरकत नाही का. एक ओळी, त्या ओळीमध्ये काय नाही. आता हीच ओळी घ्या, नाही का. म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावर मज वाचून दुसरी गोठी नाही. म्हणजे तर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, नाही का, वरून मुंगी असेल, नाही का, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हो, तर त्यांच्यामध्ये त्या उपाध्या टाकून द्या. त्यांनी ते काय केलेले आहे, ती खोळ पांघरलेली आहे. त्या परमात्म्यानं खोळ पांघरली. तोच मुंगी झाला, तोच कुत्रा झाला, तोच गाढव झाला, तोच परमात्मा बैल झाला, तोच परमात्मा वाघ सिंह हत्ती झाला. त्यांनी वेगवेगळ्या उपाध्या धारण केल्या, परंतु सगळ्यांच्या मध्ये कसं आहे, एक परमात्माच आहे सगळ्यांच्या मध्ये. आणि म्हणून कोणताही पशु असो, कोणताही पक्षी असो, एवढंच नाही पहा, महात्म्यांचं ज्ञानाची उंची पहा किती असते. महात्म्यांच्या ज्ञानाची झेप कशी असते पहा. तर ते चर आणि आचरामध्ये समानता. चरही, चर आणि आचर दोन्ही समान. एवढंच नाही, आपण तर म्हणतो पशु पक्षी मनुष्य प्राणी हे सगळे एक आहे. ही आपली बुद्धी, ही चांगली बुद्धी आहे, सद्बुद्धी आहे. मनुष्य प्राणी पशु पक्षी कोणते असो, त्या सर्वांमध्ये एक आत्मतत्व आहे. म्हणून संतांनी त्याच्या पुढे जे घेतले, त्यांनी काय सांगितलं, काही मनुष्य प्राणी पशु पक्षी देव देवता हे जरी, नाही का, हे त्यांच्याच बरोबरीचं हे जड दगड, नाही का, किंवा झाडं झुडपं किंवा जे काही जड आहे ते आणि चेतन, याच्या जडातन चेतनामध्ये ते फरक नाही. कारण जडातही चैतन्य आहे आणि जे ज्याला आपण चेतन म्हणतो त्यात उघड चैतन्य आहेच आहे, नाही का. मग आता दगड आहे, त्या दगडामध्ये 5 तत्व आहेत. आपण म्हणतो दगडामध्ये 5 तत्व. कोणती 5 तत्व, तर सच्चित आलेलं हे गुप्त रूपाने दगडात असतं, ते दिसत नाही, ते तत्वज्ञान जगात असतं.
दगडामध्ये सच्चित आनंद ही जी तीन तत्व आहेत ही न दिसणारी आहे, या दृष्टीला दिसत नाही. ते ज्ञान दृष्टीचा विषय आहे आणि ते तत्वज्ञान महात्म्यांचा विषय आहे. आणि तुमच्या आमच्या दृष्टीनं नाम आणि रूप आहे. दगडाला नाम आणि रूप आहे म्हणजे ही उपाधी आहे. नामरूप उपाधी टाकायची असते. ते आसारी जशी टरफलं टाकायची असतात आणि त्यातून सारभूत शेंगदाणे घ्यायची, नाही का. बॅग टाकून द्यायची आणि त्या बॅगमध्ये जे काय तेल असेल, तूप असेल, पदार्थ असेल ते काढून घ्यायचे, नाही का. हे आसार आहे. आसारामध्येच सार असतं हे ज्ञान सांगतं. आणि बहुतेक काय आहे की सार जे आहे ना ते बहुतेक आसाराला धरूनच असतं, नाही का. ज्ञान जे आहे ते आसाराला धरूनच असतं. कारण आणि आसारामध्ये हे सार असतंच असतं. ऐक माणसात जे आसार आहे म्हणजे ज्या आसारामध्ये सार नाही, ज्ञान नाही, असा कोणताही आसार पदार्थ आपल्याला सापडायचा नाही. कोणताही पशु नाही, कोणताही प्राणी नाही, कोणताही मनुष्य नाही, कोणताही दगड नाही. दगड असो, पाणी असो, अग्नी असो, वायू असो, ही बाह्य रूप आहेत, त्या उपाधी आहेत. परंतु त्या सगळ्यांच्यामध्ये एक चैतन्य आहे. उपाध्या अनेक आहेत, त्यांचे नामरूप वेगळे आहेत, नाही का. आणि त्यांचे किंवा त्यांचे वेशही अनाडी, नाही का. काय ते उभी हां त्यांची वेशी त्यांची हां अनारशी वर्तन हां जरा हां असो. तर अनेक माणसं असतात, अनेक प्रकारची माणसं असतात. त्यांचे स्वभाव वेगळे, त्यांचे कपडे वेगळे, त्यांचा अधिकार वेगळा, प्रत्येकाची प्रतिष्ठा वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं. कोणी श्रेष्ठ, कोणी कनिष्ठ, कोण लहान, कोण मोठे, कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण चांगले, कोण वाईट, कोणी सृष्ट. हे तुमच्या आमच्या दृष्टीनं आहे. परंतु तत्वता जर पाहिलं त्यात एकच चैतन्य, नाही का. मळलेला कपडा स्वच्छ कपडा काय फरक. मळलेला कपडा स्वच्छ कपडा, हा मळलेला कपडा आहे, हा चांगला धुतला, इस्त्री केली, मस्तपैकी अंगावर घालून ऑफिसला जात नाही का. आणि मळलेला कपडा कामाचा नाही, तो घालण्याच्या पात्रतेचा नाही. पण तो धुवून मात्र इस्त्री करून स्वच्छ झाला की मग मात्र प्रतिष्ठितपणे त्याला नाही का. म्हणून आता इथं विचार काय करायचा आहे, उपाध्या ज्या असतात आज त्याला नाही लाजे. परमेश्वराने या जगाची उत्पत्ती केली, या जगाची राहटी चालवली, म्हणून अनेक प्रकारची उपाध्या म्हणजे काय केलं, बाह्य रूप तयार केली, पशुपक्षी तयार केले, आणि तत्व निर्माण केलं आणि पदार्थ निर्माण केले. कशा करता, जगाची राहटी चालवली. मग प्रमाण सांगितलं, म्हणून निघा या परी ब्रह्मादी पिपी कवरी मध वाचुने दुसरी गोटी नाही, ऐशी जाणी जोसाचे तयाचे झाले ज्ञानाचे. त्याला काय झालं, ज्ञानाची जागृती आली, त्याची अज्ञानाची झोप गेली, त्याची भ्रांती गेली. त्याचं ज्या दिवशी नाही का पूर्वीचं श्रीमंताशी लग्न झालं त्या दिवशी तिचं दुःख संपलं, त्या दिवशी तिचं दारिद्र्य संपलं, आणि त्यावेळी तिच्या पूर्व गरीब अवस्था, दैन्य अवस्था ही संपली. आता ती श्रीमंत झाली त्याच क्षणी, नाही का. मग तसं ज्या वेळेला त्याला ते ज्ञान होतं त्या क्षणी त्याचं दुःख संपलं, त्याचं जीवत्व संपलं, त्याची पूर्वदशा संपली, आणि तो सुद्धा ब्रह्माच्या पंक्तीला तो जाऊन बसतो, नाही का. म्हणून त्याला काय नाही, म्हणून उत्तम मध्यम स्वप्न नाही तयाती. मग तो कशाला चांगलंही म्हणत नाही, कशाला वाईटही म्हणत नाही. का, वाघ असो, सर्प असो, बैल असो, हत्ती असो, नाही का. प्राणी अनेक आहेत पण त्यामध्ये चैतन्य एक आहे, नाही का. चैतन्य एकच आहे ना. म्हणून आता एक सुंदर प्रमाणे मला सांगतो, समबुद्धी घेता समान श्री हरी श्रीमदामावरी हरी झाला. समबुद्धी घेता समान श्री हरी, याचा अर्थ काय होतो, समबुद्धी म्हणजे आपण म्हणतो आपली समबुद्धी झाली पाहिजे. समबुद्धी म्हणजे काय, हां समबुद्धी म्हणजे आकाराला धरून नाही, नाही का. सर्व चराचरामध्ये एक ब्रह्म चैतन्यच पाहणं याला माहिती समबुद्धी, नाही का. मग चव्हाणताईला, दीपाला, संगीताला, मुरकुळीताईला सगळ्यांना एकाच मापानं मोजणं असं नाही. राजाला, सेवकाला आणि कुत्र्याला एका मापानं मोजणं येतं, नाही का. एका मापानं मोजणं असं नाही.
उपाधीच्या दृष्टीने त्यामध्ये भेद आहे, त्यांचं श्रेष्ठत्व कनिष्ठत्व हे बरोबर आहे, परंतु तत्वतः ते कसे आहेत, एक आहे, नाही का? तत्वतः ते एक आहे. स्त्रीला नाही का जर आपण पाहिलं तर तिला सगळे पुरुष मामा काका भाऊ वगैरे जे असतील उपाधीच्या दृष्टीने ते वेगळे आहेत, नाही का? परंतु पतीच्या ठिकाणी मात्र कसा असतो, ते चैतन्य त्यांच्या ठिकाणी आहे, पतीच्या ठिकाणी आहे, परंतु उपाधीला तिथं ती काय करते, महत्त्व. आणि म्हणून त्याला उत्तम नाही, मध्यम नाही, स्वप्न. आता इथं स्वप्न शब्द वापरायला फार महत्त्वाचा शब्द. आपण उत्तम मध्यम म्हणतो, चांगलं वाईट म्हणतो, श्रेष्ठ कनिष्ठ म्हणतो, सुख दुःख म्हणतो, ही सगळी अज्ञानाची भाषा आहे. ज्ञानामध्ये एकच एक तत्व, फक्त सुख आनंद, एकच चैतन्य, नाही का? आणि ज्ञान झालं की मग हे अनेकत्व राहतच नाही, एकच. त्यालाच ज्ञान म्हणतात, जे अनेकत्व घालवतं, द्वैत घालवतं, उत्तम मध्यमपणा घालवतं, श्रेष्ठ कनिष्ठत्व घालवतं, आणि एकाला सगळ्या मापानं मोजलं जातं, नाही का? त्याला काय म्हणायचं, ज्ञान त्याला म्हणायचं. आणि या ज्ञानाच्या ठिकाणी सुख आहे, आणि आपल्या त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त व्हायचं, नाही का? त्या ठिकाणी म्हणून आपल्याला आता देवाने ज्ञाने सांगितलं आणि अज्ञाने सांगितलं. ज्ञान सांगण्यासाठी अज्ञान सांगितलं, नाही का? मग अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही मला ज्ञान सांगता, मग अज्ञानाचं काय कारण आहे? अज्ञान कशाला सांगता? अज्ञान कशाला सांगता? आपण एखाद्या दुष्ट माणसाचं वर्णन करतो, सज्जनाचं वर्णन करतो, दुष्टाचं वर्णन करतो. हा, सज्जनाचं वर्णन ठीक आहे, किंवा चोराचं वर्णन करतो आणि सज्जनाचं वर्णन करतो. माझा सज्जनाचं वर्णन करणं ठीक आहे, परंतु चोराचं वर्णन कशा करायचं तुम्ही करता? तर त्या चोराच्या संगतीला आपण जाऊ नये म्हणून चोराचं वर्णन करायचं, नाही का? जो दुष्ट आहे त्याच्या संगतीला आपण जाऊ नये, नाही का? म्हणून काय करायचं, त्याच्या त्यागासाठी त्याचं वर्णन करायचं, नाही का? त्याचा त्याग करण्यासाठी त्याचं वर्णन करायचं, नाही का? अशा प्रकारे काय सांगितलं, म्हणून त्याला स्वप्न नाही. अज्ञानी माणूस पाहतो, व्यवहार करतो, ते स्वप्न, आणि ज्ञानाला स्वप्नच नसतं. कारण स्वप्न पदार्थ, स्वप्न घटना सगळ्या मिथ्या असतात, सत्य नसतात. आणि ज्ञानाला मिथ्या काहीच नाही, ज्ञानाला मिथ्या नाहीच, नाही का? मिथ्या नाहीच. मग ज्ञानाला काय आहे, एकच परब्रह्म आहे. म्हणून त्याला उत्तम नाही, मध्यम नाही, आणि स्वप्नही त्याला नाही, अशा प्रकारची. मग आणि एकदा ते प्राप्त झाली तर चीले झाली ज्ञानाची, या ज्ञानाची जागृती, नाही का? आणि म्हणून ह्या गोष्टी जर करायच्या असतील त्याला विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, सखोल चिंतन पाहिजे. आणि तसं जर पाहिलं ना तर बहुत जन्म अंती जन्म रशनारा, आणि देवतो सोयरा करी आता बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म घेतल्यानंतर ज्ञानी काय करतो, माझं भजन करतो, मला येऊन मिळतो अनेक जन्मानंतर, नाही का? परदेश आपण पाहिजे, नाही का? काय ती, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जय जन्म सहस्र वर्गी जय एक मुखाशी आवड. अहो, ह्या परमात्म्याची किंमत साधी गोष्ट नाही. म्हणून त्या परमात्म्यावरून आपलं आयुष्य, आपलं जीवन, आपलं शरीर, आपला प्राण, आपली सुखदुःख, आपलं मीपण ओवाळून टाकावं, डोळे झाकून ओवाळून टाकावं, संपूर्ण त्याला समर्पण करायचं आहे. देह समर्पिजे देवा, नाही का? देह समर्पिजे देवा, भार काही न घ्यावा. देवाला काय करायचं, सगळं समर्पण, आणि त्यालाच भक्ती म्हणतात. सर्वस्वाचं अर्पण करणं, म्हणजे अनपेक्षितपणे, निरीच्छपणे, निस्वार्थीपणे सर्वस्वाचं अर्पण, देहासहित, प्रपंचासहित, सगळं काही मी सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. मी दिलं म्हणजे मुळात सगळं देऊन टाकलं, काही राहिलं नाही. आता माझ्याजवळ काहीच राहिलं नाही. सगळं काही दिलं, घरदार दिलं, कपडालत्ता दिला, खिशातलं होतं नव्हतं तेवढं दिलं, जवळपास होतं ते नव्हतं तेवढं दिलं. आता माझ्याजवळ द्यायला काही शिल्लक राहिलं नाही, नाही का? आणि म्हणून अर्जुन म्हणतो, कुंतो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. देवा, तूही मला काही सांगू नको, आणि आता मीही तुला काही विचारित नाही.
तूही आता सांगण्याची गरज नाही आणि मीही ऐकण्याची गरज नाही, कारण आता आपण दोघं कसे झालो आहोत, समान झालो आहोत, नाही का. आणि म्हणून त्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडणं ही मनुष्याचं परमोच्च अशा प्रकारचं स्थिती आहे, परमोच्च स्थिती. म्हणून अनेक नका पडू बाबळाची म्हण, नाही का. तुका म्हणे काय नाशवंतासाठी देवसवेतुकी पडतोस, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करणं म्हणजे काय? आयुष्याचा नाश करणं म्हणजे त्या जगाकडं दृष्टी देणं, जगाकडं तोंड करणं, जगाशी एकरूप होणं म्हणजे आयुष्याचा नाश. किती पतिव्रतेनं परपुरुषाशी किती एकरूपता करायची, म्हणजे शितोळे काका असते म्हणजे असते थोडी नाही का. त्यांना गमतीनं विचारलं, मागे एकदा विचारलं, त्यांना गमतीनं विचारलं, मग सगळे बरेच लोक होते, त्यांना गमतीनं विचारलं, माणूस शेण खात नाही, माणसाने शेण खाऊच नाही, माणसानं शेण खाऊ नये, पण जर शेण खायची पाळी आलीच तर किती शेण खावं, किती खाऊ, त्यामध्ये जास्त नाही थोडंच खाऊ, नाही काही जरी झालं तरी शेण खावं का माणसानं, नाही का. आणि म्हणून हा विषय कशाकरता सांगितला, तर त्याची जगाकडं पाहणे, तो जगाकडं पाहतच नाही का. पतिव्रता काय करते, तर सर्व भावे पती ध्यानी म्हणे. पतिव्रता हा शब्द खूप चांगला आहे बरं का. परमार्थामध्ये पतिव्रता हा शब्द कोटी मोलाचा आहे, आणि तो ज्ञानी म्हणजे जो अनन्य भावाचा जो भक्त असतो, ज्ञानी असतो, त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा, सर्व भावे लोभे आवडीने धन आम्हा नारायण तैसा, नाही का. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, आणि बोल अनेकांची अनावृत्ती. हे आपण परमात्मा शिकलो. कोणीच नको मला, कोणी 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 नको, नाही का. तुकाराम महाराजांप्रमाणे, नाही का, मला दुसरं तिसरं काही नको, आणि दुसरे मज नाही आता, बहु एकांतावरी प्रीती जया, बहु एकांतावरी प्रीती जया, जनपदाची खंती, तो जाण मनुष्य मूर्ती ज्ञानाची. बहु एकांतावरी प्रीती, आणि ज्याला लोकांचा तिटकार त्याला असतो, त्याला लोकांच्या जावं वाटत नाही, कारण त्याची आनंदाची समाधी त्याची भंग पावते. लोकाकडे गेलं, संसाराकडे गेलं की आनंदाची, ज्ञानाची, चिंतनाची अशी आनंदरूप, अशी दीर्घ, अशी सुखद अशा प्रकारची जी समाधी असते, ती जगाकडे आपण तोंड केलं का भंग पावते. म्हणून ज्ञानाची अखंड समाधी असते. तो अनेक प्रकारचे व्यवहारही करतो, सगळ्या प्रकारचे व्यवहार करतो, खाणं पिणं सगळं दैनंदिन, परंतु त्याची समाधी भंग पावत नाही. एवढंच काय, अर्जुनाची सुद्धा समाधी भंग पावली नाही, युद्धामध्ये सुद्धा, नाही का. शत्रूचे बाण येत होते आणि याच्यातून सुद्धा प्रचंड शक्तीचे बाण फुटत होते, शत्रूचा नाश करीत होते, तरी परंतु समाधी भंग पावत नाही, नाही का. समाधी म्हणजे ब्रह्मस्थिती. त्या ब्रह्मस्थितीमध्ये काय नसतो, फक्त मी सुद्धा नसतो. म्हणून देवाने अर्जुना सांगितलं, अर्जुना तू बाण सोड, युद्ध कर, फक्त द्वेषाने हे करू, तू बाण कसे सोड, कर्तव्य बुद्धीने बाण सोड, नाही का. आणि म्हणून परमार्थ, कोटी जन्माचं साफल्य म्हणजे परमार्थ, नाही का. कोटी जन्माचं आनंदयुक्त साफल्य, नाही का, असं. आणि म्हणून प्रत्येक माणसानं काय करावं, तर आत्मज्ञान संपन्नच व्हावं. मग राजा असो, रंक असो, देव किंवा स्वर्गातला इंद्र असो, बृहस्पती असो, नाही का, त्या परमात्मा इतकं मोठं जगात कोणीच नाही, परमात्मा इतकं मोठं जगात कोणीच नाही, आणि आत्मज्ञानी संतांच्या इतकं श्रेष्ठ जगामध्ये कोणी नाही, नाही का. मग तुम्ही जर आत्मज्ञान संपन्न झालात तर तुमच्यासारखा भाग्यवंत जगामध्ये, अनु रेणूया तोकडा तोका आकाशा एवढा, अनु रेणूया तोकडा, तुकारामांची अनुभूती होती, मी कोण केवढा, नाही का. तो मी पुसशी कैसा, मुखाप्रती भावनो जैसा, काही दिशेने दिशे ऐसा
वाणीचा नाही. नाही का? इतकं आत्मज्ञान अखंड एक रस ओत पुरोत रात्र दिवस तो परमात्मा तो येतो, तो अखंड परमात्मा आहे. नाही का? अजून तुकारामांचं एक सुंदर अभंग सांगितलं, संतांची स्थिती. संतांची स्थिती कशी तर निरंजनी आम्ही बांधिले घर. तुकाराम निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो. नाही का? बरोबर काय? निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी पूर्ण झालो समरस आणि अखंड ऐक्यास पावलो. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. अनुभूती आहे, स्वतः ठामपणे सांगितलं. तुकारामाला ठामपणे सांगतात, तुका म्हणे आता नाही अहंकार, आता माझ्या ठिकाणी अहंकार राहिला नाही. हे सांगणारा महात्मा तो किती मोठा असतो, तो प्रत्यक्ष परमेश्वर. जो म्हणतो माझ्या ठिकाणी अहंकार नाही, तो साक्षात परमात्माच असतो. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. स्वतः सांगतात मी आता नित्य शुद्ध झालो. आहे का? आणि म्हणून एक तर इतकं सुंदर परमार्थ आहे. आणि म्हणून नासक्यामध्ये जगामध्ये विषयामध्ये भयंकर दुःख. नाही का? म्हणून परममूर्खा माझी मूर्ख, परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी माने सुख. या संसारा आईशी दुःख आणिक नाही. म्हणून भयंकर दुःख भोगायचं, त्यांनी काय करायचं, देवाचं नामस्मरण थांबवायचं आणि जगाकडे जायचं, गप्पा टप्पात रंगून जायचं. ज्याला आपली ब्रह्मस्थिती मोडून टाकायची, आयुष्याचं संपूर्ण पार वाटोळं करून टाकायचे, आयुष्याचं पार वाटोळं करून टाकायचं, पार माती करून टाकायची, त्यांना काय व्हावं, बहिर्मुख व्हावं, जगाच्या नादी लागावं. आणि ज्याला मात्र कोटी जन्माचं सार्थक करायचं आहे, आणि जेवढं शक्य आहे तेवढं कामधंदा करता करता त्या ब्रह्माशी तादात्म्य करायचे, ब्रह्माचं भजन करायचं. याला श्री हरी भजन सांगितलं. अर्जुनाला उपदेश करीत असताना त्या उपदेश करतात, म्हणून मी सर्वत्र आहे असं तू पहा, सगळ्या प्राणीमात्रामध्ये मीच आहे, जगामध्ये मीच आहे. हे म्हणून काय म्हटलेलं आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तेही लोकी, आणि भजिजो आदी पुरुषी अखंडित. तो ज्ञानी महात्मा कसा असतो, सर्वसुखी. तो सर्वसुखी, किंबहुना सर्वसुखी, आणि परिपूर्ण होऊन ती लोकी, तो 3 लोका एवढा होतो. त्रैलोक्य एवढा तो होतो, किंबहुना सर्व सुखांनी तो युक्त होतो. त्याला जगातून कोणत्याही सुखाची गरज नसते. सूर्याला कोणत्याही प्रकाशाची, दिव्याची, ट्यूबलाईटची, बल्बची, मेणबत्तीची सूर्याला गरज नाही. नाही का? तसं ज्ञानाला बाहेरच्या आनंदाची, बाहेरच्या सुखाची गरज नाही. का? आतलं आत्मसुख तुडुंब भरलेलं असतं, ते काही केल्या संपत नसतं. नाही का? ज्याचं स्वतःची अमाप संपत्ती संपतच नाही, तो कशाला बाहेरचे चोऱ्या करायला नाही का? आणि म्हणून न सरे लुटिता मागे बहुत जनी, जुनाट हे काणी शुद्ध महामुनी साधक संपन्न, तिही जतन केली होती. पायवळीच्या गुणे पडले ठाऊक, जगा कुंडलिके दाखवली. तुका म्हणे ते होतो मी दुबळा, लाधले कपाळा थोडे बहू. नाही का? आणि म्हणून काय झालं, हे एवढं सुख मला प्राप्त झालं. किती किती प्राप्त झालं, प्रचंड सुख प्राप्त. परंतु या विश्वाच्या भाषेत, परमात्म्याच्या भाषेत बोलायचं झालं तर एवढंच सुख प्राप्त झालं. ते सुख एवढं आहे, मी घेऊन घेऊन किती घेणार, म्हणून तिथं मी दुबळा ठरलो, एवढंच घेतात. पण माझ्याच दृष्टीनं विचार करता मी तर जगापेक्षा मोठं सुख घेतो. तुका बरे ते येतो मी दुबळा, लादले कपाळा थोडे, नाहीतर बो. नाही का? म्हणून तर काय म्हटलेलं आहे, तर संत रंगतात, म्हणून ते सांगितलं रंगी रंगीनेच रंगी, काय बुल्लाशी पतंगे. नाही का? काय बुल्लाशी पतंगे. नाही का? आणि म्हणून जगी आईचा बाप व्हावा,
आणि त्याचा वंश मुक्ती सजावा. बाप व्हावं ना तरी पोरांना खायला प्यायला घाला, नाही तर तोच पोरांना खायला प्यायला लावतो. असं बाप काय कामाचं. गुरु शिष्यांना विचारतो, सांग ह्या विचारतो. जवळजवळ मी 4 दिवस पाहतोय, विचार करतोय, पण त्याचा मला अर्थ लागत नाही. तो अर्थ सांगायचा कोणाला तरी विचारून तरी त्याला गुरु म्हणावं, नाही का. शिष्याने विचारलं, गुरूंना विचारलं, महाराज आत्मज्ञान म्हणजे काय? अरे तू मूर्ख आहे का? तुला आज वाटतं काय? अक्कल आहे का तुला? अजून टाईम आहे त्याला, गप्प बस, चिंतन कर. अजून तुला ते कळायचं नाही, हे काय कामाचे? आणि तुला सांग ना काय नाही, अजून तुला ते कळणार नाही, तर टाईम म्हणजे सुटला महाराज, नाही. आणि म्हणून कसं आहे तर खूप भाग्य आहे, आनंद आहे. डोळे झाकून माणसाने परमार्थ, नाही का. अमृताचा अमृत घ्यायचं झालं तर कोणाचा सल्ला घ्यायची गरज आहे? किती योग म्हणायचं, सल्ला घ्यायची. अरे काय घेता येईल तेवढं घे अमृत घेताना, आणि विष घेताना मात्र सल्ला घे. तिथं मात्र कोणाचा जाणकाराचा सल्ला घे, नाही का. म्हणून आपलीच दारा टेके विचारा, किती सुंदर. आपलीच दारा टेके विचारा, क्रोधाशी थारा अंतरी नाही, नाही का. आपलीच दारा टेके विचारा, क्रोधाशी थारा अंतरी नाही. आपलाच पुत्र वधून जाई शत्रू, तर मोहाचा पाजरू अंतरी नाही. आपलेच धन तस्करी पै नेता, नाही का. जयाचे मन उद्विग्न होईल. आपले 10,000 रुपये एखादी खिशातून काढून दिली, दुसरी देतच नाही. आपण म्हणतो लई तडफड 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 तडफड, लय गोड बोलला घेताना, लय गोड बोलला घेताना, लय गोड बोलला, पण आता फोनच घेत नाही. फोनच घेत नाही आता. इतकं दुःख होतं म्हणतो ना, काय आहे. मग आपलेच धन तस्करी पै नेता. तुकाराम महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी दिलं एवढं धन, सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैशी, ते तुकाराम महाराज. आणि खिशात कोणतं जोय आताही त्याला संत मानला, नाही का. आणि म्हणून आपली जण तस्करी पै नेता, जयाचे मन उद्विग्न होईल. आपलेच शरीर परड रेगांजिता, शांतीचे घर चढवणे. कोणी किती त्रास दिला तरी शांत, किती त्रास दिला तरी शांत, नाही. आपण तो दृष्टांत पाहिला. एक काशीला गेला, काशीला गेला आणि लोकांनी विचारलं, काय काशीला जाऊन काय केलं? अहंकार टाकला. काशीला जाऊन अहंकार टाकला, नाही का. जो म्हणला, दुसरं म्हटलं खरं सांग काय केलं? अहंकार. म्हणलं मला शंकाच येतो, काय म्हटलं मला कळलं नाही. मला पुन्हा विचारलं तर कानामागं दे, पुन्हा विचारलं तर कानामागं दे. आणि अहंकार माझ्या ठिकाणी अहंकार नाही, अहंकार आहे का? परत विचारतो, आम काम का म्हणला माझ्या ठिकाणी अहंकार आहे, तुम्ही पाहता माझ्या ठिकाणी अहंकार आहे, त्याला लाज नको वाटायला? नालायक एक नंबरचा म्हणतो माझ्या ठिकाणी अहंकार आहे. काय नाही का. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणजे अशी स्थिती, देवाचं चिंतन करता 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 करता, प्रवास करता करता माणूस मुक्कामाच्या ठिकाणी पोचतो का नाही. मग देवाचं नाम घेता घेता माणूस देवच होतो, पण देवाचं चिंतन करता करता. मग ज्यामध्ये चांगली अगदी ज्याला आपण पक्वान्न म्हणतो, चांगले तयार केलेले साजूक तुपामध्ये तयार केलेले जे पक्वान्न, त्यामध्ये विष टाकलं तरी घ्यावं ते. किती पक्वान्न साजूक तुपाची असली, त्याच्यामध्ये विष असलं तर कामाचं नाही. इथे विष कोणतं आहे? आत्मतत्वाचं चिंतन सोडून बाकीचं जे करतो ते सगळं महाभयंकर विष, नाही का. म्हणून कसं आहे तर आपण ह्याच आयुष्यात, याच देही, याच डोळा भोगू मुक्तीचं.